महत्वाच्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना पाहायला मिळते एका बाजूनं टीम वन साइड वतकनगर तर दुसऱ्या बाजूनं टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी. दोन संघांमध्ये असेल ही 4 षटकांची लढत. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाकरिता वाटचाल करतात. विनंती करेन टीम गावदेवी जरीमरी स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघाला आपण देखील तयारीनिशी राहायचं आहे. यानंतर त्वरित आपला सामना आहे. रितेश आणि ध्रुवेश अशी सलामवीर जोडी टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकली टीम वन साइड वतकनगर संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वतकनगर संघाने घेतला आणि पहिला षटक गोलंदाजी मार्गवती रवी. पहिला चेंडू खोबा टप्प्याचा सरळ बॅटने खेळला गेलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एका धावेची भर होत असताना पाहायला मिळते एक धाव लागली धाव फलकावरती. धाव फलकाचा झाला श्री गणेशा. धाव फलकाला सुरुवात झाली. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला रितेशनं एका धावेनिशी. एक धाव लागली धाव फलकावरती. पुढचा बॉल रवी. दुर्वेश साडी रवीचा हा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात केला गेलाय. फेकी येईपर्यंत फक्त आणि फक्त मिळते एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 2च्या स्वरूपात. रवी बुंबा गोलंदाजी मार्गवरती अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेची संधी जरूर आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला जाईल का. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावल्या दरम्यान कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 2च्या स्वरूपात 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रवी. इथे मात्र प्रहार केला गेलाय. चेंडू आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती आणि दरम्यान झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. झेलचेच्या स्वरूपात पहिला हादरा लागला गेलाय टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाला रितेशच्या माध्यमातून. रितेश हा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे मात्र टायमिंग व्यवस्थित देऊ शकला नव्हता. या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला भेटली आणि दरम्यान पहिला हादरा लागला गेला टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती रॉयला पाठवलं गेलंय. रॉय क्रमांक 3 वरती प्रवेश करत असताना रॉयचा जर उल्लेख केला तर एक चांगला खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता कुवत या फलंदाजामध्ये आहे. कधीही सामन्याला कलाटणी देण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. या फलंदाजाची खेळी अतिशय महत्त्वाची असेल टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघासाठी आणि त्याच्या बॅटमधून कुठेतरी चांगल्या धावा इथे जमवल्या जातील काय. मैदानाची जर रचना पाहिली तर कोणताही टार्गेट इथे सेफ देखील नाही आहे. कारण दुसऱ्याच दिवशी पाहिलं होतं 64 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग अगदी सहजरित्या अय्यूब शेखच्या माध्यमातून केला गेला होता. अवघ्या 3.2 चेंडूमध्ये त्या धावांचा पाठलाग केला गेला होता. पुढचा बॉल इथे मात्र पूर्णपणे बीड झाला फलंदाज. धाव फलक थांबला गेला. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 2च्या स्वरूपात पाहायला मिळतात. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडू खेळून झाले तर शेवटचा अंतिम 1 चेंडू खेळले गे. शिल्लक 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रवी गोलंदाजी मार्गवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. मिळते फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 3 धावा. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 3 धावा. कमिटी मेंबर्स विनंती करेन आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि जो काळा पडदा आहे तिथे देखील 2 कमिटी मेंबर्स आपण पाठवायचे विनंती करेन. पहिला षटक गोलंदाज रवीच्या माध्यमातून फेकला गेला अफलातून. अतिशय सुरेख षटकाची फेकी रवीच्या माध्यमातून झाली. वेगवान चेंडू अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला 3 तर एक फलंदाज त्याने बाद करण्यामध्ये तो सफल ठरला आणि एक जबरदस्त षटकाची समाप्ती झाली. दरम्यान टीम वन साइड वतकनगर संघ नाणेफेकी जिंकली होती आणि नंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि योग्य तो निर्णय इथे जरूर पाहायला मिळतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान नवीन फलंदाज रॉय आहे नॉन स्ट्राईक एंडकडे.
स्ट्राईक वरती फलंदाज दुर्वेश, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवांश. शिवांशला बोलवलं गेलंय. शिवांश वरती जबाबदारी टाकली कर्णधाराने, ती म्हणजेच दुसऱ्या षटकाची. आणि या दुसऱ्या षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखलं जाईल टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरीला, तर या दुसऱ्या डावामध्ये किती धावा कुठल्या जातील दुर्वेश आणि रॉयच्या माध्यमातून. गोलंदाज शिवांश. आपल्या षटकातील पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू आहे हवेमध्ये. दुर्वेश नावाचा खेळाडू आता मात्र मैदानातून बाहेर. लागला गेले धक्का टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाला आणखीन एक दुर्वेश स्वरूपात. महत्वाचा खेळाडू होता ज्याने मागच्या सामन्यामध्ये अफलातून खेळी केली होती दुर्वेशनं, आणि तोच फलंदाज आता मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. क्रमांक 4 वरती साहिलला पाठवलं गेलंय. साहिलच्या माध्यमातून चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटेल काय, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. साहिलची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. अतिशय महत्त्वाची भूमिका रॉयची असेल, कारण रॉय हा फलंदाज जर कुठेतरी खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकला तर त्याच्या बॅटमधून कुठेतरी मोठे फटके येऊ शकतात, आणि ही कुवत ही क्षमता या फलंदाजामध्ये आहे, ती मात्र सिद्ध करावी लागेल. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज शिवांश. आपल्या षटकाची सुरुवात अप्रतिम करत असताना, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा त्याने जरूर टिपलाय. पहिला मोहरा गमावलाय तर जरूर या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज शिवांश. आपल्या षटकाची सुरुवात अफलातून केली. साहिलसाठी पुढचा बॉल. इथे मात्र साहिलच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलंय. चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणीही नाही. चेंडू जातोय घोषांकीय क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेची भर. धावफलक पुढे सरकतोय 4 वर. 4 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. गोलंदाज शिवांश पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्गवरती. तर विनंती करेन आयोजकांना, आपण कमिटी मेंबर्स बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात करा.
सर सामन्याला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते एका बाजूने टीम वन साइड वर्तक नगर तर दुसऱ्या बाजूने टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. दुसरा षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शिवांश. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय दुसऱ्या षटकातील आणि धाव फलकावरती धावा 4च्या स्वरूपात. साहिल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळण्याकरिता सज्ज. शिवांशचा पुढचा बॉल. इथे मात्र आक्रमण करायचं होता. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. धाव फलक थांबला गेलाय. धाव फलकावरती अजूनही पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 4 धावा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अभेद्य मारा केला जातो गोलंदाज शिवांशच्या माध्यमातून आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं जाल देखील रचलं गेलंय. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता. बॅटचा संपर्क इथे पाहायला भेटला आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल आणि फलंदाजाला परतावं लागतंय. साहिलचं खेळीचा अंत इथे झालाय. धाव फलकावरती धावा 4 असताना सन्माननीय राहुल मस्तान साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय मोहम्मद वडेकर साहेबांचं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आदरणीय सागर दादांचं देखील आगमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विशालसाठी पुढचा बॉल शिवांश. इथे मात्र सरळ स्टँडवरती वार केला गेलाय. त्रिफलचित स्वरूपात फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक मोहरा टिपला गेलाय. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी टीम वन साइड वर्तक नगर संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाज रवीने खर्च केला 3 धावा. एक फलंदाज बाद केला आणि त्यानंतर मात्र शिवांशने आतापर्यंत या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करत असताना फक्त 1 धाव खर्च केली आणि अजून अंतिम 1 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती पाठवला गेलाय हर्षला. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती सध्याच्या स्थितीला धावा जरूर पाहायला मिळतात. अजूनही 4 धावा धाव फलकावरती. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारा 1 चेंडू शिल्लक आहे. शिवांश गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत अफलातून गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा आणि अभेद्य क्षेत्ररक्षणाचा जाल देखील रचला गेलाय. दरम्यान आणखीन एक मोहरा टिपला या षटकामध्ये. लागोपाठचे 2 विकेट गेलेत. सलगचा 3रा पाहायला भेटेल काय. चेंडू आहे हवेमध्ये आणि इथे मात्र झेल सुटला गेला. ती देखील लुकली गेली आणि दरम्यान जीवनदान जरूर फलंदाज हर्षला भेटलाय आणि या जीवनदानाचा फायदा आता मात्र उचलला जाईल काय. धाव फलकावरती 2 ने धावा वाढतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. षटक संपलाय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघ 3च्या सरासरीनं वाटचाल करत असताना धाव फलकावरती धावा 6. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये
कुठेतरी चांगल्या धावा जमवाव्या लागतील. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किमान 20 धावा तरी जमवाव्या लागतील टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाला. प्रत्येक गोलंदाजावरती 1 ते 2 मोठे प्रहार करावे लागतील प्रत्येक षटकामध्ये आणि ती कुवत फलंदाज हर्ष मध्ये आहे, ती कुवत फलंदाज रॉय मध्ये आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता रॉयच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय आणि या निर्धाव चेंडू मागे धाव फलक अजूनही अडकला गेलाय 6 या आकड्यावरती. धाव फलकावरती 6 धावा लागल्या गेलेत. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किरण रॉय साठी पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये, स्लिपला तैनात केलेला शतरक्षक चेंडूपर्यंत जात होता. दरम्यान शॉर्ट पॉइंट क्षेत्रातला शतरक्षकाला चेंडूवरती आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. जीवनदानाचा फायदा हर्षच्या माध्यमातून उचलला जाईल का, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथे मात्र जीवनदानाचा फायदा घेत असताना सहा धावे निश्चित धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. जीवनदानाचा फायदा इथे उचलत असताना फलंदाज हर्ष झेल टिपायला हवा होता असं नक्कीच सांगत असताना हर्ष मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला. तदनंतर हा फटका पाहायला मिळतो. पुढचा बॉल. इथे देखील 1 धाव जरूर कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 14 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज किरण असेल पुन्हा एकदा सज्ज. क्रमांक 3 वरती आलेला फलंदाज रॉयचा जर विचार केला तर आतापर्यंत रॉयने खेळले चेंडू 4 आणि तब्बल 3 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलंय. इथे देखील सुरेख चेंडूची फेकी किरणच्या माध्यमातून ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर किरणच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू अदलला गेला आणि दरम्यान कोणतीही संधी नव्हती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. स्वतःला थांबवलं, डिफेन्स केलं या चेंडूला आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र इथे संपलाय. पुढचा बॉल किरण गोलंदाजी मार्गवरती रॉय साठी. इथे देखील सुंदर टप्पा, अचूक टप्प्यावरती किरणच्या माध्यमातून हा अभेद्य मारा केला गेला आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या किरणने, त्या म्हणजेच तब्बल 8 धावा खर्च करत असताना पाहायला भेटला किरण. टोटल धावफलकावरती धावा लागल्या गेलेत 14 धावा. षटक इथे संपले. तिसरे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा. सन्माननीय उमेश वरेकर साहेबांचं पुन्हा एकदा आगमन या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 जुगेशला बोलवले गेले. गोलंदाजी मार्गवरती हर्षसाठी पहिला बॉल. या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेलाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक वेगाने आलाय. चेंडूवरती फेकी येईपर्यंत मागणी केली 2 धावांची आणि सहजरित्या कंप्लीट केल्या या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा 16 धावा लागल्या गेले धावफलकावरती. जुगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. हर्ष असेल स्ट्राईक वरती फलंदाज हर्ष. पुढचा बॉल आपल्या षटकातील. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू आहे निर्धाव स्वरूपात तो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसळलाय आणि धाव फलक मात्र थांबलाय, तो म्हणजेच 16 या आकड्यावरती. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळला गेला. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, मात्र चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
चौकार आणि संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना वेगाने पाहायला मिळते. धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय आता मात्र 20 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील आजच्या नाही तर संपूर्ण स्पर्धेतील छोटा आकडा धाव फलकावरती पाहायला भेटला होता. टीम बादशाह 11 मुंबरा संघाने 21 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर केल्या होत्या. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही आणि संपूर्ण स्पर्धेतील मोठ्या आकड्याचा जर विचार केला तर तब्बल 80 धावा जमवल्या होत्या टीम गावदेवी बालकुम संघाने. पुढचा बॉल अतिशय वेगाने परंतु लाईन थोडीशी चुकीची. धावचीची संधी आणि पंचांचा हात आकाशाकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय क्रमांक 7 वरती अनिकेत. अनिकेतला मात्र कुठेतरी थोडंसं लेट पाठवलं गेलंय. अनिकेतचा जर विचार केला तर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज आहे, एक घातक फलंदाज आहे आणि त्याला मात्र कुठेतरी थांबवलं गेलं, थोडंसं लेट पाठवलं गेलं मी तर म्हणेन आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा जोडल्या जातील काय. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय. फलंदाज अनिकेतमध्ये ती कुवत आहे, कोणत्याही क्षणी तो ही कामगिरी जरूर करू शकतो आणि तीच कामगिरी त्याला इथे करायची आहे. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याची कुवत जरूर अनिकेत ठेवतोय, परंतु तो मोठा फटका खेळण्याची संधी गोलंदाज जुगेश देईल का. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जुगेश. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 21. धाव फलकावरती 21 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल अनिकेत साडी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता अनिकेत, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आक्रमण करण्याचा प्रयत्न आल्या करण्याचा केला जातोय फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील अतिशय महत्वाचा आहे आणि तेच इथे पाहायला भेटलं नव्हतं. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र लाईन चुकीची. पंचांचा इशारा. चेंडू आहे नो बॉल आणि शेवटचा चेंडू असेल 1+1. 1+1 अशा अव्वांतर 2 धावा मिळतील. धाव फलक जाऊन पोहोचला 23 वरती. अंतिम चेंडू शिल्लक आणि अंतिम चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटची संधी अनिकेतला. इथे मात्र फटका अतिशय सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्री हिटचा चेंडू होता आणि धावचीची संधी. फलंदाज अनिकेतच्या खेळीचा अंत. अनिकेत हा फलंदाज बाद झाला. डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 23. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये कंप्लीट कराव्या लागतील टीम वन साइड वर्तकनगर संघाला, त्या म्हणजेच धावा 24 धावांचा पाठलाग करायचा आहे आता मात्र टीम वन साइड वर्तकनगर संघाला आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा फेरबदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील मुंबईतील बुलंद आवाज शजाजी शेख सर. विनंती करेन टीम गावदेवी जरीमरे स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघ कर्णधार आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. टीम गावदेवी जरीमरे आई स्पोर्ट्स बंदर पाखाडी संघ आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. महत्वाचा सामना जरूर असेल. यानंतरचा देखील पहिल्या दिवसामध्ये पाहिलं होतं टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाने तो दिवस गाजवला होता आणि तो संघ जाऊन पोहोचला होता सेमीफायनल मध्ये. दुसरा दिवस टीम MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा राहिला आणि तो संघ जाऊन पोहोचला होता सेमीफायनल मध्ये. आणि पहिला सेमीफायनलचा सामना देखील आपण खेळवला होता टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध MCC स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यामधून मात्र टीम MCC स्पोर्ट्स कासार वडवली संघ
जाऊन पोहोचलाय फायनलमध्ये. तर कालच्या दिवसामध्ये टीम रॉयल स्टनर मिरालोड संघाचा दिवस अतिशय सुरेख गेला आणि त्या दिवसामध्ये नक्कीच टीम रॉयल स्टनर मिरालोड संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ आपला वर्चस्व निर्माण करेल हेच ठरवणारे सामने आज आपण या मैदानावर खेळत आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर सन्माननीय शेजाजी शेख साहेब. चलिए नेक्स्ट बॉल और यस इनर एज की अपील की गई है और अंपायर का इशारा आता हुआ इस वक्त यस आउट विकेट का हुआ है पतंग. पहला झटका पहली विकेट यहां पर गिरी है. जरूर कल्याणी आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए. चलिए न्यू बैटर थोड़ा फास्ट आना है प्लीज. बी फास्ट गाइस. इसके बाद और भी मैचेस हैं. गांव देवी जरीमरी आई स्पोर्ट्स टीम कैप्टन रेडी रही है. इसके बाद ताबड़तोड़ आपका मुकाबला खिलाया जाएगा. फर्स्ट क्वार्टर फाइनल मैच, उसके बाद होगा सेमीफाइनल और उसके बाद फिर फाइनल. आप देख रहे हैं राजू अनंतरी चषक अंतिम और आखिरी दिन, यानी साल का भी अंतिम दिन है और इस प्रतियोगिता का भी अंतिम दिन. वाटर डिलीवरी आउट ऑफ द ऑफ स्टंप. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. गेंद रही डॉट के रूप में. डॉट डिलीवरी. गेंदबाजी की कमान पर है गेंदबाज रितेश ने पहली मैच में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया था. अपनी टीम के लिए पावर प्ले का ओवर किफायती भरा किया था. नेक्स्ट बॉल. ये अच्छी गेंद थी. वाइडी शॉकर. ओहो क्या बात है. लाइन लेंथ क्वालिटी नजर आती है. डॉट डिलीवरी. डॉट डिलीवरी जरूर देखने मिली है. गेंदें हो चुकी हैं लगभग 3 और 3 गेंदों में अब तक के अकाउंट ओपन नहीं हुआ है. बल्लेबाजी की कमान पर आए हैं बल्लेबाज सचिन.
और यहां पर देखिए 4 गेंदें हो चुकी हैं, स्कोर थमा हुआ है क्या, बल्कि स्कोर ओपन ही नहीं हुआ है, अकाउंट ही अब तक के सीज है। रितेश ने क्या गेंदबाजी की है, लाइन, लेंथ, क्वालिटी, वैरायटी, हर एक चीज इस खिलाड़ी के पास जरूर देखने मिला है। विकेट गिरा है, सचिन न्यू बैटर आए हैं, किरण लेफ्ट हैंडर बैटर हैं, इन्हें ताबड़तोड़ भेजा गया है, अच्छी बल्लेबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं। अब देखना यह है कि किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे यहां पर किरण, क्योंकि जीत के लिए लक्ष्य 24 रनों का है। वन साइड वर्तक नगर की अगर बात करते हैं तो बिल्कुल पहला मुकाबला 22 रनों पर रोक दिया था बादशाह 11 टीम को, दूसरे मुकाबले में 24 रनों पर रोक दिया है कोपरी स्पोर्ट्स को, लेकिन मैच दोनों ही कांटे की टक्कर में देखने मिली थी। नो डाउट बादशाह 11 के गेंदबाजों ने भी अपने जलवे जरूर बिखेरे, अगर टारगेट थोड़ा सा भी ऊपर नीचे होता तो मैच का रुख दोनों ही तरफ 50-50% नजर आता। चलिए, लेकिन पहली जीत हासिल की थी वन साइड ने, और अब यहां पर कोपरी के अगेंस्ट इनका मुकाबला चलता हुआ। फुल लेन गेंद थी, खेला है जरूर, रन आउट का मौका। सही तरीके से नहीं तो फिर यहां दुर्घटना घट सकती थी। चलिए, भाग्यशाली रहे खिलाड़ी जरूर यहां पर किरण के सही सलामत अपने पॉपिंग क्रीज में पहुंचते हुए नजर आए, और इस गेंद पर रिक्स से भरा रन, 1 रन कंप्लीट किया गया। 1 टू गो, एक गेंद अभी भी आना शेष है। फुल टॉस बनाकर खेला, व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, क्या स्ट्रोक था, ताकत, क्वालिटी, वैरायटी, और यहां पर देखिए एफर्ट किया था, हवा में लहराते हुए नजर आए थे, लेकिन गेंद हाथों से नहीं टकराती हुई नजर आई, और 6 रन। चलिए, थोड़ा फास्ट करना है प्लीज गाइस। इस 6 के साथ स्कोर जा पहुंचा है लगभग 7 रनों पर। रितेश, चलिए थोड़ा फास्ट प्लीज, इसके बाद और भी मैचेस हैं और हम चाहते हैं कि सभी मैचेस नए गेंदबाज आए हैं, गेंदबाजी की कमान पर इस वक्त लाया गया है साहिल। साहिल के हाथों में गेंद थमाई गई है। साहिल नो डाउट एक तेज तर्रार गेंदबाज हैं कोपरी स्पोर्ट्स कोपरी के। कोपरी स्पोर्ट्स ने काफी बड़े बड़े खिलाड़ी दिए हैं, शशांक जैसे एक नामचीन खिलाड़ी, वेंकट जैसे नामचीन खिलाड़ी कोपरी से ही बिलोंग करते हैं। लेकिन वन साइड की अगर बात करें तो नो डाउट वन साइड वर्तक नगर भी सितारों से सजी टीम मानी जाती है। इनके यहाँ पे भी बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी। पहली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, आशा भरी निगाहों से किरण ने देखा था अंपायर की तरफ, लेकिन कोई असर नहीं, गेंद रही डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ साहिल ने गेंदबाजी की है शुरुआत। अच्छी लाइन, अच्छी लेंथ पर गेंदबाजी करना होगा यहां पर जरूरी। बड़ा हिट लगाना चाह रहे थे, सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन यहां पर कंप्लीट किया है। और यहां पर देखिए डायरेक्ट हिट की चाहत भारी पड़ी है। बैकअप पे खिलाड़ी थे लेकिन उनके भी सर के ऊपर से गेंद निकलती हुई, और यहां पर सिंगल की जगह डबल रन, 2 रन। बिल्कुल रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल, स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर। किरण फिर से एक बार सामना करने के लिए सज्ज होते हुए। साहिल की अगली गेंद, इस बार स्टोको सिंगल रन से आंकड़े तलक के पहुंचने की कोशिश, टारगेट तक के
पहुंचने की भरपूर कोशिश इस वक्त जारी है वन साइड टीम वर्तक नगर की। बल्लेबाजी की कमान पर है बल्लेबाज जोगेश। जोगेश की अगर बात करें तो एक परफेक्ट ऑलराउंडर का रोल प्ले करते हैं अपनी टीम में और इस वक्त सामना करने के लिए तैयार होते हुए। इसी बीच ये गेंद इस बार खेला था डाउन द ग्राउंड, गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में सिंगल रन मिलेगा। एक रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल डबल से ही इस आंकड़े तलक के पहुंचने की कोशिश जारी है टीम वन साइड वर्तक नगर की। किरण और जोगेश की जोड़ी अब रंग लाती हुई, रनों को जोड़ती हुई स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। टारगेट की अगर बात करें तो 24 रनों का टारगेट। इस बार खेला है गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। एक रन से ज्यादा कुछ नहीं। छोटे छोटे टारगेट भी जरूर चुपते हैं। लो स्कोरिंग मैच, जब दो बड़ी टीमें आपस में टकराती हैं तो लो स्कोरिंग मैचेस आपको जरूर देखने मिलते हैं और उसी तरीके से ये दो दिग्गज टीमें आमने सामने नजर आ रही हैं। नेक्स्ट बॉल रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश की थी, गेंद जाएगी डिक्लेयर जोन की तरफ। एक रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल से होना पड़ेगा संतुष्ट। एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। आज का दिन अंतिम और आखिरी दिन इस प्रतियोगिता का। आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। इस वक्त मुकाबला जारी है वन साइड वर्तक नगर वर्सेस टीम कोपरी के बीच। आने वाले वक्त में आपको नगर सेवक चषक 4 जनवरी से लेकर 7 जनवरी, उसके बाद अगर बात करें तो बिल्कुल 18 जनवरी से 21 जनवरी पोषमात्र स्पोर्ट्स श्री पोषमात्र स्पोर्ट्स प्रेजेंट टूर्नामेंट रखा गया है, जिसकी प्राइज मनी है 1 लाख का। वो आपको जरूर भाईंदरपाड़ा ग्राउंड पर देखने मिलेगा। 18 से 21 नगर सेवक चषक गांव देवी स्पोर्ट्स बालकुम। इस बार ये अच्छी गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट बहुत बढ़िया गेंद थी। डॉट डिलीवरी के साथ गेंदबाजी की है शुरुआत गेंदबाज प्रिंस ने। बिल्कुल गांव देवी स्पोर्ट्स बालकुम आयोजित नगर सेवक चषक आपको देखने मिलेगा। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल लेन गेंद थी, रिक्स से भरा रन है, नजदीकी मामला हो सकता है। यह सही सलामत क्रीज में पहुंचते हुए बल्लेबाज नजर आए और 1 रन चुराने में कामयाबी जरूर मिली है। तो बिल्कुल 18 से 21 नगर सेवक चषक बालकुम टीम ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है। डीआर चषक आपको देखने मिलेगा। डेट 31 जनवरी से 4 जनवरी डीआर चषक। फिर नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 23 से 28 कासरवड़ोली की जतरा। और बिल्कुल काफी बड़ी बड़ी प्रतियोगिता है अभी भी शेष है। इस बार देखिए फ्रंट फुट पर निकलकर टाइमिंग स्ट्रोक था, 2 रन के लिए निकले हैं और यहां पर 2 रन पूरा जरूर करते हुए बल्लेबाज। इस बार आठ गेंदें बची हुई हैं और 8 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 9 जनवरी से 21 जनवरी फिर से एक बार शुरू होने जा रहा है थाना का बिगेस्ट टूर्नामेंट नजीमुल्ला चषक। जरूर आप एंजॉय करिएगा। काफी बड़ी बड़ी प्रतियोगिता है दोस्तों, आने वाले वक्त में आपको देखने मिलेगी। एमसीसी स्पोर्ट्स के भी टूर्नामेंट का आगाज हो चुका है
23 से 27 समथिंग यही डेट के आसपास ये टूर्नामेंट है। लीग मैचेस रखी गई है एमसीसी के ग्राउंड पर। काफ़ी टूर्नामेंट्स हैं, काफ़ी प्रतियोगिताएं हैं। उसी तरीके से इस बार देखिए, ओहो, गेंद को टॉस कराने की कोशिश, लेकिन अंपायर कॉल इज नो बॉल। नो बॉल का कॉल आया है जरूर। नेक्स्ट बॉल इस बार स्कोर में तब्दीली। अब जीत के लिए 7 गेंदे और 5 रन। 7 बॉल 5 रन, 5 रन 7 बॉल। क्या होगा? और यहां पर देखिए विकेट गिरी है। अगर सोचिए लक्ष्य होता 30-35 रन तो क्या होता? टेंशन वाला मैच हो सकता था। आने वाले वक्त में आपको एक और बड़ी प्रतियोगिता दिखेगी ओला की सरजमी पर। श्री राम फाउंडेशन प्रेजेंट क्रिकेट का भव्य टूर्नामेंट। उसकी डेट है 1 तारीख से लेकर 4 फरवरी। 1 फरवरी से 4 फरवरी। कांटेक्ट अगर आपको करना है तो जरूर संपर्क साधिए रोशन ठाकुर से। तो बहुत सारी प्रतियोगिताएं। आई होप आप सब प्रतियोगिता में पार्टिसिपेट करें और अच्छे से अच्छे पायदान पर सभी टीमें परफॉर्मेंस करती हुई नजर आएं। तो बिल्कुल बड़ी बड़ी प्रतियोगिता है, क्योंकि सीजन अब ऑन हो चुका है। और सीजन जब ऑन होता है तो फिर क्रिकेट का रंग और क्रिकेट का जुनून सर चढ़कर बोलता है। तो बिल्कुल अब थाना की जो किस्मत है क्रिकेटरों की वो भी खुल सकती है। आने वाले वक्त में एक बड़ी प्रतियोगिता आपको जरूर देखने मिलेगी, वर्ल्ड चैंपियंस ट्रॉफी। यानी इंडिया के अंदर पहली बार इतनी बड़ी प्रतियोगिता ISPL के नाम से जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की जा रही है। बेस प्राइज ऑक्शन सिस्टम होगा। बेस प्राइज ही लगभग 3 लाख के आसपास है। 3 लाख से बोलियां शुरू होंगी। यानी टेनिस क्रिकेट में भी अब पैसा आ चुका है। आपके अंदर अगर टैलेंट है, आप अच्छा खेलते हैं, तो आप पैसे वाले बन सकते हैं। विराट कोहली के इतना तो नहीं, लेकिन बन सकते हैं। ये अच्छा स्ट्रोक था, खेला है जरूर। गेंद को फील्ड किया गया काउ कॉर्नर रीजन में, सिंगल रन। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब 5 गेंदे शेष है। जीत के लिए रनों की जो दरकार है वो है 4 रन। बल्लेबाजी की कमान पर आए हैं विकी। कोपरी टीम ने ये 24 रन की जो चुनौती थी उसे स्वीकारा, और क्या बेहतरीन उनके गेंदबाजों ने गेंदबाजी की है। बल्लेबाजों ने 24 रन का ही आंकड़ा रखा, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी होगी। यहां लोहे के चने चबाने पड़ रहे हैं वन साइड वर्तक नगर टीम को। मिस टाइमिंग स्ट्रोक है। विक्की ने इस स्ट्रोक के साथ इस मैच को जीत में तब्दील कर लिया है। चलिए मैं कॉल देना चाहूंगा गांव देवी स्पोर्ट्स जरी मरियाई स्पोर्ट्स टीम कैप्टन। चलिए आइए टॉस के लिए। गांव देवी जरी मरियाई स्पोर्ट्स टीम कैप्टन टॉस साठी लगेच यायचं टॉस बॉक्स मध्ये, आणि कॅप्टन वन साइड वर्धक नगर। चला या लगेच टॉस करेंगे, क्योंकि इसके बाद हमें सेमीफाइनल का मुकाबला खिलाना है। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर शिवांश। 3 गेंदों में